चौकशी होते रोहित पवार यांची। यापूर्वी अनेक वेळेला तुम्ही सांगितलंय की विरोधकांना नमवण्यासाठी ईडी सीबीआयचा वापर केला जातो। आज तुमची प्रतिक्रिया काय? कारण तुमच्या घरातल्या एका व्यक्तीला आज चौकशीसाठी समोर जावं लागतंय। एकतर सत्यमेव जयते, सत्याचा विजय होईलच। हा काळ आमच्यासाठी संघर्षाचा आहे आणि त्याच्यामुळे आव्हानं येत राहतील, पण आव्हानावर मात करून संघर्ष करू, पण सत्याच्याच मार्गाने चालू, हा विचार कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा जो वारसा आहे तो पुढे न्यायचं काम आदरणीय पवार साहेबांनी गेले 6 दशके केलंय आणि तोच महाराष्ट्राचा स्वाभिमान। याच्यासाठी आम्ही आज ही आमची लढाई आहे। आमच्या लढाईमध्ये दुर्दैवाने अनेक एजन्सीजचा गैरवापर केला जातो आणि पार्लियामेंट मधला डेटा असा सांगतो। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। की पार्लियामेंट मध्ये केंद्र सरकारचं ऑफिशियल स्टेटमेंट आहे, जे अनेक वेळा आपल्या सगळ्यांच्या चॅनलवर दाखवण्यात आलं की 90 ते 95% केसेस ज्या आईसच्या आहेत, म्हणजे आईस म्हणजे इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी, ज्या अतिशय स्वायत्त संस्था होत्या, आता त्या संस्थांचे ज्या केसेस आहेत, हा पार्लियामेंटचा, आय रिपीट, पार्लियामेंटचा ऑफिशियल डेटा असं सांगतो की 95% केसेस ह्या विरोधी पक्षावर आहेत। त्याच्यामुळे रोहितला नोटीस येणं हे आमच्यासाठी काय आश्चर्याची गोष्ट नाही। रोहितने एक मोठी संघर्ष यात्रा काढली। तो आज महाराष्ट्रामध्ये शेतकरी, कष्टकरी, शोषित, पीडित, वंचित आणि नवीन पिढीसाठी काहीतरी करू पाहतो। त्याच्यामुळे कदाचित लोकांमध्ये अशी चर्चा दबत्या आवाजात ऐकू येते की कदाचित हे सुडाचं राजकारण असू शकतं, अशी भावना लोकांमध्ये अशी माझ्या कानावर गेले अनेक आठवडे येते। परंतु मग पक्ष कार्यालयाच्या बाहेर गर्दी आहे।